खूप अभिनंदन, खूप खूप अभिनंदन गायत्रीनगर टीम संघाचा. काय क्रिकेट पाहायला मिळाला, जिद्द चिकाटीचा क्रिकेट तुम्हाला मैदानाच्या मध्ये पाहायला मिळाला. 48 धावांचा टार्गेट इथे पूर्ण केला. व्हीएन स्पोर्ट्स गायत्रीनगर टीम संघाच्या सर्वच खेळाडूंचं खूप खूप अभिनंदन. मॅन ऑफ द मॅच कोण असेल? बॅटिंग तर सर्वांनी मिळून केलेली आहे, मात्र ज्याने पॉवर प्लेचा षटक टाकला होता पहिला, एक विकेट मिळाला. बॅटिंग करत असताना एक षटकार ठोकला. नाव आहे संघाचा किंग मेकर अमोल इज अ मॅन ऑफ द मॅच. अमोल आपण यायचं व्यासपीठावर. अमोलच्या टी शर्ट वरचा गुलाल अजूनही उतरलेला नाहीये. भरपूर एन्जॉयमेंट केला होता ट्रॉफी जिंकल्यानंतर, आणि आता मॅन ऑफ द मॅच ची ट्रॉफी घेण्याकरता या मुख्य व्यासपीठावर आलेला आहे. पाहुण्यांच्या शुभ हस्ते आपण मॅन ऑफ द मॅच ची ट्रॉफी इथे देऊ. आशुतोष पाटेकर यांच्या शुभ हस्ते आपण इथे मॅन ऑफ द मॅच ची ट्रॉफी देते. अतिशोध अमोल, क्या बात आहे. डिलिगेट केलेले आहे. या मॅन ऑफ द मॅच चा हकदार आहे प्रकाश गायकवाड. काय षटकार ठोकून मॅच फिनिश केले. आता पक्या सकाळी लवकर उठणार नाही उद्या, आज खेळायचं आहे त्याला, कारण लेट उठणारा खेळाडू आहे व्हीएन स्पोर्ट्स संघामध्ये. अरे किती जणांना डिलिकेट करणार आहे ट्रॉफी आपण देत आहोत. मॅन ऑफ द मॅच आशुतोष यांच्या शुभ हस्ते. खूप खूप अभिनंदन प्रकाश. 10 का दम, चौकार षटकार ठोकून मॅच जिंकली. मसवल टीमचे कॅप्टन आणि वेलवली टीमचे कॅप्टन आपण आयोजकांशी संपर्क साधायचा आहे, कारण की तुम्ही या स्पर्धेमध्ये आलात तर नक्कीच तुम्हाला आम्ही या आमच्या मुख्य व्यासपीठावर बोलवत आहोत. दोन्ही टीमचे कॅप्टन आपण या आयोजकांना आपण संपर्क साधायचा आहे. खास करून निखिलेश शेलार आणि निमेश शेलार यांना आपण संपर्क साधा. दोन्ही टीमच्या कॅप्टनला विनंती असेल. चला मित्रांनो, पुढच्या मॅचला सुरुवात झाली आहे. ऑफिशियल दोन्ही पंच मैदानाच्या आतमध्ये गेलेले आहेत. सलामीची जोडी रितेश थोडीशी चर्चा यश सोबत करताना मैदानामध्ये तुम्हाला पाहायला मिळेल, मात्र चर्चा दिवसभर सुरू राहील. मी थांबतो, पाहत रहा A1 चषक 2025 आणि पुढचा आवाज तुम्हाला ऐकायला मिळेल. कुडसवरून आज या स्पर्धेला जोडलेला आहे स्वप्नील जाधव यांचा आवाज. धन्यवाद. धन्यवाद सर. दरम्यान आणखीन एक मोठा सामना प्रेक्षकांच्या भेटीकरिता येतोय. पैसा वसूल मॅच. एका बाजूला आपण पाहू शकाल स्वतः आयोजक विराट स्पोर्ट्स आणि त्यांच्या विपक्षामध्ये 2 हात काढण्याकरिता संघ झालेली मेजबान टीम असेल टीम वडपे, अशी जुगलबंदी आपण पाहू शकतात मैदानाच्या आतमध्ये. सलामीचे शिलेदार यावेळी मात्र मैदानाच्या आतमध्ये सज्ज झालेत. स्ट्रायकर एंडला फलंदाज आपण पाहतायत रोहित उर्फ बाली. बाली या टोपण नावाने प्रसिद्ध असलेला हा खेळाडू आणि त्याच्या साथीला त्याची साथ देण्याकरिता नॉन स्ट्रायकर एंडला फलंदाज असेल धीरज. गोलंदाजी स्टान्सवर असेल गोलंदाज वैयक्तिक पहिलं सांघिक पहिलं षटक हाताळण्याकरिता यश. राईट आर्म ओव्हर द विकेटचा मारा, षटकातील पहिला चेंडू. यावेळी मात्र आल्या चेंडूला फेकून दिलाय. क्षेत्ररक्षक बनून राहील प्रेक्षक. मस्तक पे दस्तक, आउट ऑफ द पार्क. मोठा तडाखा, षटकार 6. पहिल्या चेंडूवर मात्र कातिलानं हल्ला केला जातोय. गोलंदाज यश याच्यावर. इथून कमबॅक केला जाईल का? याला म्हणतात प्रेशर, याला म्हणतात दबाव. कारण पहिल्या चेंडूवर जरूर चांगली सुरुवात केली आहे रोहित यानं. वाईट स्मिड विकेटच्या डोक्यावरनं सरळ पाठवून दिलं होतं 6 धावांकरिता. संघाचं वैयक्तिक खातं सुद्धा उघडलं गेलंय 6 धावांनिशी. बघूया षटकातील दुसरा चेंडू हाताळण्याकरता सज्ज पुनश्च एकदा यश. राईट आर्म ओव्हर द विकेटचा मारा, फिर से एक मर्तबा. यावेळी मात्र घुटना डेक तमाशादेख पद्धतीचा फटका. बॅक टू बॅक मोठा प्रहार, आउट ऑफ द पार्क. सचिनी चली साजन के ससुराल 6.
यश जाधव धोंडाडोली यांना विनंती असेल की आपण सन्मानाने व्यासपीठावर येऊन स्थानापन्न व्हायचंय. आइए पधारिए तशरीफ लाइए. वेलकम वेलकम वेलकम. यश जाधव धोंडावडवली यांचं देखील या स्पर्धेच्या माध्यमातून हार्दिक हार्दिक स्वागत असेल. तर बॅक टू बॅक सलग 2 चेंडूवर 2 मोठे प्रहार केले जात आहेत. रोहित इथं हॅट्रिक. यावेळी मात्र फुलटॉस पद्धतीचा चेंडू दिशा से भटके तो मिल जाएंगे फटके. लगातारचा तिसरा मोठा फटका. षटकार 6. भिवंडीचे करण अंबाला यश जाधव यांना विनंती असेल की आपण सन्मानाने व्यासपीठावर येऊन स्थानापन्न व्हायचंय. आइए पधारिए तशरीफ लाइए. वेलकम वेलकम वेलकम. यावेळी मात्र थोडीशी दिशा भरकटताना आपण पाहू शकतायत. गोलंदाज यश याला नक्कीच कुठेतरी पलटीचा मार्ग काढण्याचा प्रयत्न जरूर झाला. तसेच निलेश कांबळे गोरसई यांना देखील विनंती असेल की आपण सन्मानाने व्यासपीठावर येऊन स्थानापन्न व्हायचंय. यावेळी मात्र घुटना डेक तमाशा डेक पद्धतीचा फटका खेळण्याचा प्रयत्न जरूर झाला, परंतु परिवर्तन केलं गेलं. क्रिकेट मधील ब्रह्मास्त्राचा या ठिकाणी वापर केला गेला. चेंज ऑफ पेस नक्कीच व्हेरिएशन केलं जातं यश याच्याकडनं. जैसे को तैसा मिला तो बडा मजा आया. या ठिकाणी नंतर यावेळी मात्र सॉफ्टवेअरचा वापर करून लॉंगॉनच्या दिशेकडे खेळून काढला जातोय. त्याचवर मात्र एक धाव यशस्वीरित्या पूर्ण. चांगली रनिंग बिटवीन द विकेट म्हटली जाईल. काही फलंदाजी केली जातीये. ज्या फलंदाजी करिता रोहित याला ओळखलं जातं त्याच पद्धतीची फलंदाजी आपण पाहतायत मैदानाच्या आतमध्ये. धावफलकाचा विचार केला गेला तर धावफलक दुहेरी फिगर अर्थात 20. प्रतीक जाधव यांना देखील विनंती असेल की आपण देखील यावेळी मात्र दांडी 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 गुल या कमांडीचे. तर या ठिकाणी फुलटॉस पद्धतीचा चेंडू जरूर हाताळला होता गोलंदाज यश याच्या माध्यमातून, परंतु अक्रॉस द लाईन खेळण्याचा प्रयत्न जरूर झाला. मिस टायमिंग राहिला आणि सरळ यष्ट्या वाकवल्या गेल्या. फर्निचर डिस्ट्रॉय केलं गेलं. पहिल्या विकेटचं इथून पतन होईल ते म्हणजेच विरा स्पोर्ट्स या संघाचा. त्यानंतर नवीन फलंदाज विशाल. क्रिकेटच्या पटलावरील एक मोठं नाव. विस्फोटक असा फलंदाज. सातत्यानं त्यांच्या माध्यमातून चांगल्या पद्धतीची फलंदाजी आपण पाहतायत. हॅलो चेक. तर नवीन फलंदाज आपण पाहताय तर नॉन स्ट्रायकर एंडला राहील मात्र विशाल. गोलंदाजी मध्ये परिवर्तन केलं जात आहे. शॉर्टपिच पद्धतीचा चेंडू वाईडिस मिडविकेटच्या दिशेकडे खेळून काढला जातोय. त्यावर मात्र किती धावा अर्जित केल्या जातील. फक्त आणि फक्त एकच धावेवर समाधान मानावे लागेल. एकापेक्षा जास्ती काही मिळणार नाहीये. या एकेरी धावीनिशी धावफलकाचा विचार केला गेला तर धावफलक 1 च्या मदतीनं 23. गोलंदाजी स्टान्सवर आपण पाहताय तर वैयक्तिक पहिलं सांघिक दुसरं षटक हाताळण्याकरिता रितेश. 2 धावांची पेनल्टी या ठिकाणी ऍड केली जाते. स्ट्रायकर एंडला आपण पाहतायत फलंदाज विशाल.
यावेळी मात्र बॅकफुटला जाऊन बॅकफुट पंच केला जातोय. शॉर्ट थर्डच्या रिझन मध्ये 38 सर्कलच्या आतमध्ये चांगल्या पद्धतीचं क्षेत्ररक्षण केलं जाईल. तोवर मात्र एक धाव यशस्वीरित्या पूर्ण. या एकेरी धावीनिशी मात्र स्ट्राईक जरूर रोटेट केली जाते, कारण विशाल याला माहिती आहे की रोहित चांगल्या लय मध्ये दिसतोय. चांगली फटकेबाजी त्याच्या माध्यमातून केली जाते. इथून मात्र रोहित याला रोखलं जाईल का बघूया. षटकातील पुढचा चेंडू राईट मोर द विकेटचा मारा. फिर से एक मर्तबा रितेश. यावेळी मात्र फलंदाज सफल जरूर झाला होता. चेंडू पडल्यानंतर सरळ निघून जातो यष्ट्यांवरना. आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न जरूर झाला होता रोहित याच्याकडनं. यावेळी मात्र नक्कीच गुंगारा दिला जातोय. पाहता पाहता या षटकातील 3 चेंडूचा खेळ इथून समाप्तीस येतोय. या गोलंदाजीचा विचार केला गेला तर पूर्णपणे जखडवून ठेवलं गेलंय. आतापर्यंत कुठल्याही प्रकारे मोठा फटका मारू दिला जात नाहीये. रनांवर या ठिकाणी अंकुश लावला जातोय. धाव फलक स्थिरावला गेलाय ते फक्त आणि फक्त 24 या धावसंख्येवर. यावेळी मात्र निगाहे कहीं पे निशाणा कहीं पे. चेंडू सरळ शरीरावर जाऊन आदळतोय. मला वाटतं लेग बाईच्या स्वरूपात या ठिकाणी आणखीन एक धाव अर्जित केली जाईल. या एकेरी धावीनिशी धाव फलकाचा विचार केला गेला तर धाव फलक 25. काय कमालीची गोलंदाजी केली जाते, कारण ज्या पद्धतीने पहिलं षटक यश याच्या माध्यमातून हाताळलं गेलं होतं, खूपच महागडं असं षटक होतं. त्यानंतर रनरवर कुठेतरी अंकुश लावला गेला. गोलंदाजी स्टान्सवर आपण बघितलं रितेश याला आतापर्यंत 4 चेंडू मध्ये फक्त आणि फक्त 3 धावा खर्च केल्या जात आहेत. स्ट्रायकर एंडला फलंदाज असेल विशाल. यावेळी मात्र थोडासा दिशा भरकटताना आपण पाहू शकता येतं गोलंदाज रितेश याला लेग स्टंपच्या अतिरिक्त बाहेर. इट्स अ वाईड बॉल. पंचांकडे इशारा येतोय. अवांतर स्वरूपात एक धाव अर्जित केली जाईल. या एकेरी धावीनिशी धाव फलक 26. यावेळी मात्र पुन्हा एकदा आडव्या बॅटने खेळला जातोय. त्या ठिकाणी स्क्वेअरलेच्या दिशेकडे क्षेत्ररक्षक तैनात. सुरेख असं क्षेत्ररक्षण केलं जाईल तोवर एक धाव यशस्वीरित्या पूर्ण. यापुढे होणारा सामना असेल राय आणि त्यांच्या विपक्षामध्ये असतील ब्ल्यू पॅन्थर्स वेलोली. दोन्ही संघांनी अलर्ट राहायचं आहे. पहिली इनिंग समाप्तीनंतर लगेचच आपण कर्णधारांना नाणेफेक करण्याकरिता पाठवून द्यायचं आहे. आता मात्र अंतिम चेंडू हाताळण्याकरता सज्ज गोलंदाज रितेश. अंतिम चेंडूवर काय घडेल, काय बिघडेल. यावेळी मात्र फुलटॉस पद्धतीचा चेंडू. इट्स अ नो बॉल. बीमर चेंडू हाताळला जातोय. पंचांकडनं इशारा येतोय. नो करिता या ठिकाणी रिव्ह्यू घेतला जातोय. पंचांकडनं देखील इशारा येतोय. झेल तर चांगला टिपला गेलाय. आमच्या ऑफिशियली पंच या ठिकाणी पाहणी करताना आपण पाहू शकतायत. थोड्याच वेळात आपल्यापर्यंत डिसिजन येईल. इट्स अ नो बॉल. पंचांकडनं इशारा येतो. इट्स अ नो बॉल. एक जीवनदान जरूर दिलं जाईल रोहित याला. यावेळी मात्र गोल्डन अपॉर्च्युनिटी असेल, सुवर्ण संधी असेल फलंदाज विशाल याच्याकरिता. फ्री हिटचा चेंडू असेल. या फ्री हिटवर कशा प्रकारे फायदा घेतला जाईल की त्याला मात्र रोखलं जाईल. इथून कमबॅक केला जाईल का गोलंदाज रितेश याच्या माध्यमातून, बघूया. यावेळी मात्र फटका सजवला. क्षेत्ररक्षक बनून राहील प्रेक्षक. हवाई सफर सजनी चली साजन के ससुराल. षटकार 6. जरूर षटकार आला आणि या षटकाराच्या मदतीने धावफलक 35. रोहित जाधव मात्र थोडेसे थकलेले आपण पाहू शकतायत, कारण
त्यांचा विचार केला गेला तर वाढतं वय आणि वाढतं वजन या अनुषंगाने जर बघितलं तर त्यांना धावणं थोडं अशक्य होत आहे. आणि एकंदरीत 2 षटकाच्या समाप्ती अखेरीस धावफलक 35. प्रशांत जाधव देखील आपण पाहू शकतायत या स्पर्धेचे प्रणिते ज्यांच्या माध्यमातून या स्पर्धा उभारल्या जात आहेत. सिंहाचा वाटा असेल प्रशांत जाधव यांचा देखील. खरोखर चांगल्या प्रकारचे या ठिकाणी आपण आयोजन पाहू शकतायत. या स्पर्धेचे प्रणिते असतील निमेश शेलार, निकलेश शेलार आणि त्यानंतर प्रशांत जाधव असतील, विशाल जाधव असतील आणि संपूर्ण विराज ग्रुप यांच्या माध्यमातून या स्पर्धेचे देखील चांगल्या पद्धतीचं आयोजन केलं गेलंय. आजच्या या स्पर्धेचा अंतिम निर्णायक दिवस, मेगा फायनलचा दिवस. वळूया आपण क्रिकेटच्या दुनियेमध्ये. अंतिम 6 चेंडूचा खेळ इथून शिल्लक राहतोय आणि गोलंदाजी स्टान्सवर मला वाटतं या प्रेम याला आणलं जात आहे. प्रेम इथून कशा प्रकारची गोलंदाजी करेल. स्ट्रायकर एंडला मास्टर बास्टर असा फलंदाज, विस्फोटक, द डिस्ट्रॉयर रोहित उर्फ बाली. राईट आर्म ओर द विकेटचा मारा प्रेम. यावेळी मात्र शॉर्ट पिच पद्धतीचा चेंडू फुल पॉवरफुल अँड सक्सेसफुल. चेंडूला सरळ फेकून दिलं वाईडच मिड विकेटच्या डोक्यावरना. इट्स आउट ऑफ द पार्क. षटकार 6. काय फलंदाजी केली जाते रोहित याच्या माध्यमातून सातत्यानं मोठ्या फटक्यांमध्ये कन्वर्ट जरूर केला जातोय. पहिल्या चेंडूवर मात्र भरपूर समाचार घेतला जातोय. प्रेम याचा बघूया षटकातील पुढचा चेंडू. यावेळी मात्र फटका फसला होता. बॅटची अल्ट्रा हे जरूर लागली होती. धाव घेण्याचा प्रयत्न होतोय की काय. आणि चांगल्या पद्धतीचा या ठिकाणी रनिंग आपण बघितली. विशाल याच्या माध्यमातून धाव घेण्याचा प्रयत्न जरूर झाला होता, परंतु रोहित यानं साफ मना केला गेलाय. कारण रोहित याला माहिती आहे माझ्यामध्ये ती ॲबिलिटी आहे, माझ्यामध्ये ती पॉवर आहे, माझ्यामध्ये ती क्षमता आहे, मी फोडणे फटे जरूर मारू शकतोय. आणि इथून साफ मना केला गेलाय विशाल याला. कॉलिंग चांगलं नव्हतं. कुठल्या प्रकारची धाव दिली जाणार नाहीये. निर्धाव चेंडूची उद्घोषणा होतीये. धावफलक जाऊन पोहोचलं गेलाय 41. यावेळी मात्र पुन्हा एकदा अलंग कार्पेटच्या सहाय्याने त्या ठिकाणी खेळून काढला जातो. वाईडिस मिड विकेटच्या दिशेकडे क्षेत्ररक्षक तैनात. चेंडू फेक येईल तोपर्यंत मैदानाच्या आतमध्ये पुन्हा एकदा फक्त आणि फक्त 1 धाव. या एकेरी धावीनिशी धावफलक 42. अजूनही 3 चेंडूचा खेळ इथून शिल्लक राहतोय. या 3 चेंडूमध्ये किती धावा उभारण्याचा प्रयत्न असेल विराट स्पोर्ट्स आणि टीम. फलंदाज असतील विशाल. स्ट्रायकर एंडला. राईट आर्म ओर द विकेटचा मारा. षटकातील पुढचा चेंडू. यावेळी मात्र फटका बसला. झेलला संधी. पकडो क्या जीतो मॅच. आणि चांगल्या पद्धतीचा झेल या ठिकाणी कॅरी केला जातोय. सुरेश झेल फलंदाज फेल. नवीन फलंदाज. मला वाटते ज्या फलंदाजीची सर्व प्रेक्षक आतुरतेने वाट बघत होते तोच फलंदाज मैदानाच्या आतमध्ये. सॉन्टी. लगातार जर 3 षटकार मारले तर मात्र निकलेश शेलार. लगातार जर 2 चेंडू आणि 2 षटकार मारले तर निकलेश शेलार यांच्याकडनं तब्बल 1200 रुपये. दानशूर असं व्यक्तिमत्व आपण पाहू शकतात. निकलेश शेलार या स्पर्धेचे प्रणिते. यांच्या माध्यमातून या स्पर्धा उभारल्या गेल्या आहेत. सिंहाचा वाटा असेल. बघूया षटकातील पुढचा चेंडू. प्रेम याचा सामना करेल सॉन्टी. पदतालिकेमध्ये थोडासा फंबल जरूर होतोय. डेड बॉल घोषित केला जातो. इथून मात्र पुन्हा एकदा नव्या दमानं नव्या जोशानं गोलंदाजी करण्याकरता सज्ज गोलंदाज प्रेम.
यावेळी मात्र फुलर लेनचा चेंडू जरूर हाताळला गेला होता. मला वाटतं चेंडू सरळ पायांवर जाऊन आदळतोय. लेग बायच्या स्वरूपात एक धाव अर्जित केली जाईल. एकेरी धावीनिशी या ठिकाणी मात्र स्ट्राईक जरूर रोटेट केली जाते आणि या ठिकाणी अंतिम चेंडूचा खेळ इथून शिल्लक राहतोय. अंतिम चेंडू हाताळण्याकरता सज्ज होतोय गोलंदाज प्रेम. त्याचा सामना करेल मॅन इन फॉर्म रोहित. धावफलक जाऊन पोहोचले गेले तब्बल 43. चांगल्या सुस्थितीमध्ये आपण पाहू शकतायत विराट स्पोर्टच्या संघाला अंतिम चेंडू. यावेळी मात्र अंतिम चेंडूवर धावचीच्या स्वरूपात परतावा लागेल. रोहित याच्या पारीचा इथून अंत होतोय. आणखीन लागलेला एक मोठा हादरा या कमांडीचा. तब्बल 44 धावांचं आव्हान या ठिकाणी ठेवलं गेलंय. 18 चेंडू आणि 44 धावा या आव्हानाचा पाठलाग कशा प्रकारे केला जाईल पाहत राहा, ऐकत राहा. क्रिकेटचा महासंग्राम अर्थात A1 चषक 2025 चा हा महा थरार. यापुढे होणारा सामना असेल टीम राया आणि त्यांच्या विपक्षामध्ये 2 हात करतील ब्ल्यू पॅन्थर्स वेलोली. दोन्ही संघाचे कर्णधार आमच्या टॉस बॉक्स मध्ये यायचे आहे. बोटो टीम कॅप्टन्स एका बाजूला असतील टीम राये आणि त्यांच्या विपक्षामध्ये 2 हात करतील ब्ल्यू पॅन्थर्स वेलोली. चला विराट स्पोर्ट्स आपण विनाविलंब क्षेत्ररक्षण सजवून घ्यायचंय. विनोद सोष्टे आपण थोडस आयोजकांना संपर्क साधायचा. वेलोली टीम संघाचे विनोद सोष्टे आपण थोडस आयोजकांना संपर्क साधायचा आणि वेलोली बी टीमचे कॅप्टन आपण टॉस साठी टॉस बॉक्स मध्ये पोहोचायचंय. वेळ फार कमी राहिलाय, आजच फायनल खेळवायची आहे. वेलोली टीमचे विनोदजी सोष्टे आपण थोडासा आयोजकांशी संपर्क साधायचा आहे. आणि मसवल टीमचे कॅप्टन चेक. तर मी या ठिकाणी आमंत्रित करतोय हा नाणेफेक करण्याकरिता या स्पर्धेचे प्रणेते निखिलेश शेलार. निखिलेश शेलार यांना विनंती असेल की आपण या ठिकाणी नाणेफेक करण्याकरिता यायचं आहे. तर दरम्यान आमच्या समवेत दोन्ही संघाचे कर्णधार या ठिकाणी जोडले गेलेत. आपण पाहू शकतात एका बाजूला टीम ब्ल्यू पॅन्थर्स वेलोली आणि त्यांच्या विपक्षामध्ये 2 हात करण्याकरिता संघ असलेली टीम राय. दरम्यान या स्पर्धेचे प्रणेते यांच्या माध्यमातून या स्पर्धेचा या सामन्याचा या ठिकाणी नाणेफेक केला जातोय. नाण्याच्या एका बाजूला आपण पाहतायत विराज 1200 आणि एका बाजूला आपण पाहतायत A1 ट्रॉफी शेलार. तर कॉलिंग असेल राया संघाकडनं A1 ट्रॉफी असा कॉलिंग असेल आणि या ठिकाणी विराज 1200 या ठिकाणी येतोय. तर या ठिकाणी मान्यवरांना विनंती करतोय की आपण सन्मानाने व्यासपीठावर स्थानापन्न व्हायचंय. दरम्यान नाणेफेकीचा कौल जातोय वेलोली संघाच्या बाजूने. सर्वप्रथम आपला डिसिजन काय असेल? सर्वप्रथम आमचा डिसिजन आहे फिल्डिंगचा. या ठिकाणी सामना 3 षटकाचा असेल. 3 षटकामध्ये आपण समोरच्या संघाला किती धावांपर्यंत रोखण्याचा प्रयत्न कराल? 35-40 पर्यंत. नक्कीच जास्ती वेळ घेणार नाहीये. पुढील वाटचालीस शुभेच्छा असतील. त्यानंतर नाणेफेक हारल्यानंतर मी येतो या राय टीमच्या संघ कर्णधाराकडे.
सर्वप्रथम या ठिकाणी आपण नाणेफेक जर जिंकला असता तर आपला डिसिजन काय असता? फिल्डिंग फिल्डिंग तर या ठिकाणी समोरचा संघ नाणेफेक जिंकलाय. त्यांच्यामध्ये सुद्धा चांगले बलाढ्याचे संघ खेळाडू आहेत आणि समोरच्या संघाला आपण किती धावांचा टार्गेट द्याल? 40+ जाण्याचा प्रयत्न करू. नक्कीच पुढील वाटचालीस आपल्याला देखील शुभेच्छा असतील. ओव्हर टू यू कॉम्बॉक्स. थँक्यू सो मच. सामन्याला सुरुवात इथे होत आहे. समोरच्या बाईक पार्क केलेल्या आहेत, जी साईड स्क्रीन जी आहे समोरची, त्याच्या बाजूला ज्या बाईक पार्क केलेल्या आहेत ते कृपया करून सावलीत तरी लावा, एकतर नाही तर त्या स्क्रीनच्या मागे लावा. थोडस प्रॉब्लेम होत आहे, त्या गोष्टीकडे आपण लक्ष द्यायचं. पहिली धाव इथे रितेश फाटमधून आली आहे. लक्ष भरपूर मोठा आहे. 44 धावांचं आव्हान इथे ठेवण्यात आलेलं आहे. पहिली धाव इथे लागली गेली आणि ड्रेस कोड कंप्लीट नाहीये बॅटिंग करणाऱ्या संघाचं. त्या संघाला पॅनल्टी जे आहे तिथे लागली गेली आहे. टार्गेट भरपूर चांगला आहे. सुरुवात देखील चांगली केली आहे गोलंदाजाने. पहिल्या चेंडूवर सिंगल आली, त्यानंतरचा एक डॉट बॉल इथे पाहायला मिळाला. फिल्डिंग करणारा संघ या स्पर्धेचा आयोजक आहे विराज ग्रुप 1200 आणि गोलंदाज तुम्हाला पाहायला मिळत आहे. निहाला गोलंदाजी करतोय. हा चेंडू पहा इनफिल्डच्या वरतून कडाला पंच केल्या, मात्र शतरक्षक तिथे आहे प्रशांत जाधव आणि पहा सेलिब्रेशन सुरू केला त्याने. पहिला विकेट डाऊन. मध्ये क्रमांक 3 वर या स्पर्धेमध्ये नायशा एंटरप्राइजेस यांच्या माध्यमातून मॅन ऑफ द मॅच ची ट्रॉफी आम्हाला देण्यात आलेली आहे. योगेश जाधव यांचा आम्ही आभार व्यक्त करू, ज्यांनी A1 ट्रॉफी 2025 या स्पर्धेला मॅन ऑफ द मॅच ची ट्रॉफी त्यांच्या माध्यमातून देण्यात आलेली आहे. धन्यवाद योगेश जाधव. नेक्स्ट बॉल VIP डाईस कडून गोलंदाजी करण्यासाठी सज्ज होत आहे. न्यू बॅटर राज. हात खोलावे लागतील, लक्ष भरपूर मोठा ठेवण्यात आलेला आहे. अगदी 43 धावा बनवल्या होत्या आणि 44 धावांचा एक मोठा लक्ष इथे ठेवण्यात आलेला आहे. मागच्या मॅच मध्ये 48 धावा चेस झाल्या होत्या. या मॅच मध्ये सध्या तरी बॅटरची झोप उडवली आहे गोलंदाजाने. अजून एक विकेट. राज बॅक टू डगआउट. गोलंदाजाचं नाव प्रियल आहे. मागच्या मॅचचा मॅन ऑफ द मॅच आहे. नक्कीच ती चुकीची आहे दुरुस्ती तिथे होताना विशाल नाईक यांच्या माध्यमातून. काही हरकत नाहीये. गोलंदाजी चांगली होत आहे आणि विकेट गिव्हन त्याच्याहून चांगला सपोर्ट करताना आपल्या गोलंदाजांना रोहित बाली. यश देखील मैदानाच्या आतमध्ये तुम्हाला जाताना पाहायला मिळेल, मात्र राजने निराश केला या मॅच मध्ये. खेळपट्टीवर रितेश आणि आता यश ही पार्टनरशिप भागीदारी आता विनिंग झोन पर्यंत जावं लागेल दोन्ही खेळाडूंना. प्रियल फ्राईट अप ओव्हर द विकेट. ऑफस्टिकचा चेंडू. अजून एक डॉट चेंडू पाहायला मिळतोय. काय गोलंदाजी पाहायला मिळते. बॅक टू बॅक 2 विकेट मिळाले होते. हॅट्रिक वर होता गोलंदाज, मात्र हॅट्रिक न घेता डॉट चेंडू टाकला गेला. प्रियल गोलंदाज राईट हॅम ओव्हर द विकेटने. बॅटर यश सज्ज आहे. ऑफस्टिकचा चेंडू ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न. इम्पॅक्ट स्टंप बघितला ऑफस्टिकच्या बाहेर. अंपर इज बॅच जज. पंचांनी जज केला आणि निर्णय सांगितला की हा चेंडू थोडासा एस्टनच्या बाहेरून मारण्याचा प्रयत्न झाला होता. तरी ते षटक समाप्त. पहिल्या षटकाची समाप्ती. धावसंख्या धावफलकावर फक्त आणि फक्त एकच धाव आली आहे, ती देखील बॅटर रितेशच्या बॅटमधून. रितेशने पहिल्या चेंडूवर धाव घेतली होती आणि तो स्ट्राईक क्षेत्रामध्ये गेला होता. येणारे 12 चेंडू आणि 43 धावांचं आता समीकरण आहे. नेक्स्ट मॅच नो डाऊट
डोंडा उडवली किशान यश जाधव इन ऍक्शन मध्ये तुम्हाला पुढच्या मॅच मध्ये पाहायला मिळेल. गोलंदाजीमध्ये परिवर्तन जीवन गोलंदाज आला. पहिल्या मॅच मध्ये चांगली बॅटिंग केली होती जीवनने. गोलंदाजीची साथ देणं फार महत्वाचं आहे. मात्र इथून रितेशला प्रत्येकी चेंडूला बॅटवर मिडल करायचं आहे. मोठे फटके खेळावे लागतील. 43 धावा 12 चेंडू मध्ये बनवायचे आहेत. इक्वेशन मोठं आहे मात्र क्रिकेट आहे. चांगला चेंडू इथं बॅटच्या टोला चेंडू लागलाय. बॅटची एज घेतली ती मात्र कहते ना बाल बाल बचे वापर. इष्टांच्या दुरून गेला होता चेंडू. तर धावा स्थिर आहेत. एक धाव धावफलकावर 2 विकेट ब्ल्यू स्टार वडपे टीम संघाचे. चांगला स्ट्रोक गॅप मध्ये मात्र शतरक्षक पोहोचला गेल्या पॉइंट गलीमध्ये चेंडूला फील्ड करते. फक्त एकच धाव इथे पूर्ण घेता आली आहे. गोट्या तयारीमध्ये राहा. जर डाईव्ह मारून जर कॅच पकडली 1000 रुपये निखिलेश शेलारच्या माध्यमातून. ही चान्स कमी मिळतो. 1200 नंबर आहे तर 1200 मिळतील. 200 वाढल्यात. वेलकम निलेश कांबळे. बाळा इन ऍक्शन मध्ये थोड्याच वेळात. पुढचं चेंडू थोडस गतीमध्ये परिवर्तन. ऑफ ब्रेक चेंडू इथे डावकरी आताच्या गोलंदाजीच्या माध्यमातून पाहायला मिळाला. जीवनच्या माध्यमातून डॉट चेंडूने हे चांगली गोलंदाजी म्हणता येईल गोलंदाज जीवनच्या माध्यमातून. प्रशांतने मगाशी कॅच पकडली तेव्हा द्यायला पाहिजे होते निखिलेश. आता काय फायदा नाहीये. त्याच्याकडे जाईल का चेंडू. निखिलेशचं बक्षीस पण वेगळाच असतो कधी पण. पुन्हा एकदा बॅटवर आला नाहीये चेंडू आणि पहा डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न झाला होता. काही हरकत नाहीये. आता विराज ग्रुप 1200 टीमच्या सर्व खेळाडूंना एक सुवर्ण संधी आहे. निखिलेश शेलारने बक्षीस लावलेलं आहे. प्रत्येकाने जर डाईव्ह मारून जर कॅच पकडली तर 1200 रुपयाचा पारितोषिक आहे. दशरथ पाटील असते ना त्यांनी तुम्हाला सांगितलं असतं 1200 रुपयाचा डायलॉग. फुल टच चेंडू गोलंदाजच्या डोक्यावरून खेळलाय. प्रियल चेंडूला फील्ड करतोय. फक्त एकच धाव ती देखील घेता आली नाहीये रितेशला. रितेश देखील बाद वडपे टीम संघाने. थँक्यू. प्रतीक गेलाय ज्याने रेकॉर्ड बनवलं या स्पर्धेमध्ये. एका हातामध्ये झेल पकडली ती रनिंग झेल. पुन्हा एकदा चेंडू स्विंग अँड मिस डॉट चेंडू अजून एक तुम्हाला पाहायला मिळत आहे. षटक समाप्त झालेला आहे. पंचाने षटक समाप्तीचा इशारा केल्यामध्ये जीवनला अजून एक चेंडू टाकायचा होता की काय. 2 षटकाच्या समाप्तीवर धावा फक्त 3 धावा धाव फलकावर. 41 धावा बनतील का 6 चेंडू मध्ये. वंडर भिवंडी जगदीश नाईकेने 42 धावा बनवल्या होत्या एका षटकामध्ये. पप्या खारीकने 36 धावा बनवल्या होत्या एका षटकामध्ये. विशाल पाटीलने देखील एका षटकामध्ये 36 धावा बनवल्या होत्या. रेकॉर्ड बनते ही तुटणी केली आहे. अर्षद आलाय गोलंदाज. ट्रेंडिंगला चर्चेमध्ये यायचं असेल तर या धावा गोलंदाजाला खर्च करावा लागेल तेव्हाच नाव होत असतं गोलंदाजाचं. मग 3 विकेट 4 विकेट न कोणी विचारत नाही गोलंदाजांना. जास्त धावा खर्च केल्या ना मग तो विराज ग्रुपचा गोलंदाज हर्षद होता. त्यांनी एवढ्या धावा खर्च केल्या. या नावा भरपूर चर्चेमध्ये येतात. इथे हा चेंडू आपण पाहतोय क्रॉस अँगलने टाकला गेलाय. कटर चेंडू लेग कटर केला होता चेंडू सरळ निघून गेलाय रोहितच्या हातामध्ये. डॉट चेंडू फक्त 3च धावा. सर्वात लोएस्ट स्कोर बनवण्याची तयारी दिसतो असं वाटतं. नावामध्ये ब्ल्यू स्टार आणि टीम वडपेची शांतता. पुन्हा एकदा चेंडू हवेमध्ये. जीवन डायप मारले तर 1200. विशाल दादा गेला होता. लगा तो मटका नाही तर झटका. 1200 रुपये कोणतरी घ्या निखिलेशचे तेव्हा निखिलेश शांत बसेल. आज विशाल भाऊ 2400 रक्कम वाढली गेली आहे. फक्त डाईव्ह मारून तुम्ही कॅच पकडा. प्रतीक सज्ज होत आहे.
हा चेंडू देखील डॉट. किती धावा बनतील हे फार महत्वाचं आहे. येणारे 3 चेंडूचा खेळ बाकी आहे. 3 चेंडू 39 धावांची आवश्यकता आहे. हार जीत होत असतो, मात्र जो जिंकण्याचा जो अंतर आहे ना तो कमी करणं फार महत्वाचं आहे. येणाऱ्या स्पर्धेमध्ये आपल्यावर असलेल्या आपल्या संघाच्या खेळाडूचा विश्वास ठेवणं फार महत्वाचं आहे. पहा, लेट मगर ग्रेट चेंडू चाललाय स्क्वेअर लेगच्या वरतून. तारा मंडल मध्ये चेंडू चाललाय. येतो षटकार. यानंतर राय टीम संघाने आणि तयारीत राहायचं. आपण चेंडूची मागणी केली आहे. चेंडू फेकायचा मैदानाच्या मध्ये. वेलोली टीम आणि राय टीम इन ऍक्शन मध्ये. सतीश वाकचौरे तुम्हाला आज इन ऍक्शन मध्ये पाहायला मिळेल. निकलेश शेलार, निमेश शेलार बंधू अर्थात विजय चंदने इन ऍक्शन मध्ये तुम्हाला पाहायला मिळेल. यानंतर वेलोली टीम संघाकडे देखील आयकॉन इथे 2 खेळाडू तुम्हाला पाहायला मिळतील, जिथे यश जाधव सज्ज झालेला आहे. चांगला स्ट्रोक समोर खेळलाय. विशाल जाधव चेंडूला फील्ड करतोय. एकच धाव घेण्याचा महत्वच नाही दिला तिथे. डॉट चेंडू. किती चेंडूचा खेळ बाकी या षटकातील? फक्त एकच चेंडूचा खेळ बाकी आहे. प्रतीक जाता जाता कुछ कह सकते हो सिक्सर लगाकर. शेवटचा चेंडू चाललाय सीमेच्या दिशेने. भाऊ पाटील बोलतात येतोय चौकार. अशा प्रकारे हा सामना इथे जिंकलाय विराज ग्रुप 1200.